नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या 39व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, या अगोदर 38 भागामध्ये आपण विविध प्रकारची यापूर्वी परीक्षेला आलेल्या गणितांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे। आज 26 जानेवारी 2021 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, लवकरच पोलीस भरतीची परीक्षा किंवा भरतीची जाहिरात येईल। तुम्ही सर्वजण खूप खूप तयारी करत आहात। आज आपण मागील परीक्षांमध्ये आलेले प्रश्न या ठिकाणी सोडून घेणार आहोत। तर यामध्ये काही बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आहेत, तर काही गणिताचे, असे मिक्स प्रश्न आपण सोडून घेणार आहोत। प्रश्नपत्रिका आज जी निवडलेली आहे ही प्रश्नपत्रिका आहे सातारा जिल्हा पोलीस भरती एप्रिल 2017। तर सातारा जिल्हा पोलीस भरती 2017 ही प्रश्नपत्रिका आपण सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकत्रितरित्या दोन्ही पण बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित, अंकगणित हे दोनही प्रश्न आपण सोडून घेणार आहोत। तुमच्या सर्वांची तयारी अतिशय उत्कृष्टरित्या चाललेली आहे। सर्वजण फिजिकलची तयारी करत आहात, त्याचबरोबर लेखीची तयारी तुमची सुरू आहे। अजून संदिग्धता कायम आहे की यावर्षी शासन शारीरिक चाचणी अगोदर घेणार आहे का लेखी चाचणी अगोदर घेणार आहे, हे काही अद्यापपर्यंत काही तसं निश्चित झालेलं नाही। कधी म्हणतात लेखी अगोदर घेणार आहे, तर कधी शारीरिक चाचणी अगोदर घेणार आहे। तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच की एकही क्षण तुम्ही तुमच्या ध्येयापासून विचलित होऊ नका। बरेचसे तुम्ही सकारात्मक विचारसरणी, मोटिवेशनल व्हिडिओ, मोटिवेशनल स्पीकर यांचे सगळ्यांचे यूट्यूबवरती वेगवेगळ्या शिक्षकांचं मार्गदर्शनही घेत आहात। त्याचबरोबर या सर्वाला सकारात्मकतेला तुम्हाला कृतीची जोड द्यावी लागेल आणि म्हणून एकही क्षण तुमच्या ध्येयापासून ढळू नका। कचकटावून अभ्यास सुरू राहू द्या, त्याचबरोबर फिजिकलची तयारीही कंटिन्यू करा आणि जेणेकरून कधीही परीक्षा जाहीर होऊ शकते आणि तुमची तयारी असणं अत्यंत जरुरीचं आहे। गणिताच्या आणि बुद्धिमत्तेच्या संदर्भात जर तुम्ही मला विचाराल की काय करायला पाहिजे, तर मित्रांनो एकच गोष्ट की जास्तीत जास्त सराव आणि सराव। जितकी जास्त तुम्ही उदाहरणं सोडवताल तितका जास्त तुमचा सराव होईल आणि मग परीक्षेमध्ये तुम्हाला कुठलंही गणित अडणार नाही। बरीच अशी काही गणितं असतात की सराव नसल्यामुळे ती गणितं आम्ही सुद्धा सोडवू शकत नाही। आम्ही जर तशा पद्धतीचे गणित सोडवलेच नाही तर मग मात्र आम्हाला ते गणित सोडवायला वेळ लागतो। गणित सोडवता येतं परंतु वेळ लागतो आणि ही परीक्षा, स्पर्धा परीक्षा ही वेळेची परीक्षा असते, ही तुम्हाला माहिती आहे। नव्याने सांगायची काही गरज नाही। म्हणून मित्रांनो, अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आजचा जो प्रश्न आपण निवडलेला आहे, तर आज साधारणतः 7 ते 8 प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। तर बघूया आता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7.2 आहे। हा माझ्याजवळ असलेल्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक आहे 36 आणि या प्रश्नामध्ये, तर या 36व्या प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे ते अगोदर बोर्डवरती आपण लिहूया आणि तत्पश्चात एकदा ही बोर्डची सेटिंग करून घेतो आणि मग आपण तो प्रश्न सोडूया। तर प्रश्न असा आहे, वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर। हे वरच्या पोलीस भरतीची तुम्हाला माहिती जरी प्रश्न टाकतो म्हणजे आपल्याला जागा उपलब्ध होईल आणि ती या पद्धतीने आता इकडून समजा या ठिकाणाहून आपण सुरुवात करू शकतो इथून, त्यानंतर खाली या ठिकाणाहून इथून आणि इकडच्या बाजूला या कोपऱ्यात इथपर्यंत, त्याचबरोबर खाली आय थिंक या ठिकाणी इथपर्यंत। तर मग मित्रांनो, प्रश्न असा आहे 36व्या क्रमांकाचा, वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर हे दिलेलं आहे 7.2। पुढे अट दिलेली आहे 7.2 आहे।
यांच्या वयाचे गुणोत्तर 7.2 आहे आणि 5 वर्षापूर्वी हे वयाचे गुणोत्तर 6.1 होतं. तर त्यांचे आजचे वय किती? तर गुणोत्तर प्रमाण हा वर्ग 10वीला धडा होता आणि त्या धड्यातील हा प्रश्न आहे किंवा गुणोत्तर प्रमाणावर आधारित हा प्रश्न आहे. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. थोडीशी सेटिंग करून घेतो व्यवस्थित. तर या प्रश्नामध्ये अतिशय सोपा प्रश्न आहे. तसं तर तुम्हालाही हा प्रश्न सोडवता येईल. गुणोत्तर प्रमाणाचा असल्यामुळे प्रश्नामध्ये आपल्याला सुरुवातीला प्रमाण दिलेलं आहे. आता या प्रमाणात काय सांगितले ते बघूया. या प्रश्नामध्ये सुरुवातीला आपल्याला सांगितलेलं आहे की वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7.2 आहे. आणि म्हणून मग मित्रांनो काय की या ठिकाणी आता मी प्रश्नामध्ये गुणोत्तर प्रमाणचे प्रश्न आले की प्रमाणाची समान पट गृहीत धरायची हे पक्क लक्षात ठेवायचे. समजा प्रमाणाची समान पट आहे की आणि म्हणून मग एकदम शॉर्टकट मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी समानपट ज्यावेळेस आपण एक्स गृहीत धरूया, समानपट एक्स गृहीत धरल्यानंतर काय वडिलांची वय प्रश्न पुसून टाकतो म्हणजे मोकळी जागा या ठिकाणी बोलवतो तुम्हाला दिसेल. वडिलांचे वय काय आहे? वडिलांचे आजचे वय जे आहे 7x. वडिलांचे आजचे वय बरोबर 7x राईट. त्यानंतर काय आहे मुलाचे आजचे वय, मुलाचे आजचे होईल 5x. पुढे सांगितलंय 5 वर्षापूर्वी. तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा केव्हा अशा पद्धतीने वर्षापूर्वी शब्द आला की तुम्हाला वजाबाकी करायची. 5 वर्षापूर्वी म्हणजे -5, इथून -5 करायचे. तर मुलगाही 5 वर्षापूर्वी तिथेही -5 करायचे. हे गुणोत्तर किती दिलेले आहे 6.1 म्हणून 6/1. आणि मग पुढे पहिल्या प्रश्नात काय सांगितलंय तर त्यांचे आजचे वय किती. आजचं वय आपल्याला काढायचंय. आजच्या वयाची समानपट आपण x गृहीत धरली. इथं तिरपा गुणाकार करून घ्यायचा. 1 ने गुणल्यावर काही फरक पडत नाही. 7x - 5 बरोबर 6 कंसात 5x - 5. तसं परीक्षेमध्ये तुम्ही तोंडीही करू शकता. मग 7x - 5 बरोबर किती येणार आहे 6 पंचे 30. 30x - 6 पंचे 30. आणि म्हणून जेव्हा आपण याचं पक्षांतर जेव्हा आपण करून घेऊया तर तेव्हा आपल्याला क्लिअर हा प्रश्न दोन्हीकडे म्हणजे दोन्हीकडे जेव्हा आपण तिरपा गुणाकार करून घेऊया. तिरपा गुणाकार केल्यानंतर मग इथलं आपल्याला त्याच्यातलं प्रमाण लक्षात येणार आहे. तर ते प्रमाण जे आहे मित्रांनो तर प्रमाण लिहिण्यामध्ये थोडासा आपल्याकडून गोंधळ झालेला होता. तो जर आपण या ठिकाणी दुरुस्त करून घेऊया. गणितामध्ये दिलेले वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7.2 आहे म्हणून आपण समान पट गृहीत धरली. त्या ठिकाणी x तर 2x म्हणजे इथं येतील 2x आणि म्हणून मग तिरपा गुणाकार केला तर या ठिकाणी कंसामध्ये राहतील 2x म्हणजे जेव्हा आपण 6 ने त्याला गुणून घेऊया तर ते होतील 6 × 12x. मी या ठिकाणी ते लिहितो 2x 6 ने गुणलं तर म्हणजे झाले 12x. तर मग मित्रांनो आता ही थोडीशी चूक दुरुस्त करून घेतली. तर मग पक्षांतर करून घेतल्यानंतर काय होणार आहे की -5 30चं पक्षांतर केलं तर +30 बरोबर 12x - 7x. आणि मग जेव्हा आपण या ठिकाणी वजाबाकी करून घेऊ
30 मधून 5 गेले तर शिल्लक राहतात 25, 12तून 7 गेले तर शिल्लक राहतात 5, आणि म्हणून 25ला ज्यावेळेस आपण 5ने भाग देऊ बरोबर x, तर 5 5 25, x बरोबर किती येतील 5. इथं आपल्याला आजचं वय विचारलंय वडील आणि मुलाचं, आणि म्हणून समानपट आल्यानंतर वडिलांचे आजचे वय किती आहे 7x, आणि म्हणून वडिलांचे आजचे वय किती होईल 7x बरोबर 7 गुणिले 5. अशा पद्धतीने 7 किती होतील 35 वर्ष, आणि म्हणून वडिलांचं आजचं वय येईल 35 वर्ष. आणि त्याचबरोबर आता मुलाचं आहे, मुलाचं किती आहे 2x, आणि म्हणून 2 गुणिले 5 बरोबर किती आहे 10 वर्ष. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 35 आणि 10. आणि या प्रश्नपत्रिकेत दिलेल्या पर्यायानुसार याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीने हा प्रश्न होता. 35 आणि 10 त्याचं उत्तर येतं. म्हणजे वडिलांचं वय आहे 35 वर्ष, तर मुलाचं वय आहे 10 वर्ष. थोडासा लिहिण्याचा गोंधळ झालेला होता. आता मित्रांनो 37वा प्रश्न या दरम्यान मी तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याचदा वजाबाकीच्या बेरजेच्या आणि वजाबाकीच्या बारीक बारीक चुका राहतात किंवा लिखाणामध्ये. आता तुम्ही जर बघितलं तर इथं तुम्हाला समजावून सांगत असताना व्हिडिओच्या सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला 5x लिहायचे तर मी 2x लिहिले, आणि सोडताना माझ्या लक्षात आलं की आता ही आपली चूक झाली. तर ही चूक का लक्षात आली तर सराव केलेला आहे, म्हणून सरावाने आम्ही शिक्षक लोक हे दुरुस्त करू शकतो. परीक्षेमध्ये तुम्हाला दुसरा चान्स नाही, डायरेक्ट किती वर्ष जागा निघतील तेव्हाच असतं. आणि म्हणून अत्यंत बारकाईने फुल कॉन्सन्ट्रेशनने तुम्हाला प्रश्न वाचून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चूक होणार नाही याकडे तुम्हाला तुमचा कटाक्ष असला पाहिजे. चला तर मित्रांनो आता घेऊया आपण 37वा प्रश्न. तर मी या ठिकाणी पुसून टाकतोय. दुपारची वेळ आहे आणि त्यामुळे मग ह्या बोर्डवरती इथं हा जो सेक्शन आहे इथं थोडंसं रिफ्लेक्शन येते समोरचं सूर्यप्रकाशाचं, तर त्याचे काही विशेष आपल्याला अडचण नाहीये. आता बघूया 37वा प्रश्न जो आहे तो प्रश्न या पद्धतीने. 37वा प्रश्न. एका शेतात 20 कोंबड्या, एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत, व काही गुराखी उभे आहेत. व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही एकत्रित संख्या सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्यापेक्षा एकत्रित संख्यापेक्षा 70ने जास्त आहे. 70ने जास्त आहे. तर तिथे किती गुराखी उभे असतील, किती गुराखी उभे आहेत, क्वेश्चन मार्क. तर बोर्डवरचं तुम्हाला क्लिअर दिसावं आणि म्हणून त्या संबंधी इथून
व्हिडिओ शूटिंग करत असताना मित्रांनो फार फार तर एक बोर्डपासून या कॅमेऱ्याचं अंतर केवळचे 3-3.5 फूट ठेवलेलं आहे, जेणेकरून बोर्डवरती लिहिलेलं तुम्हाला सर्वांना क्लिअर दिसावं. आणि म्हणून मग या कमी अंतरामध्ये शूटिंग करत असताना बऱ्याचदा एखाद्या वेळेस एखादी संख्या किंवा काही चूक असू शकते, परंतु ती लवकरात लवकर आपण दुरुस्तही करतो. तर चला, प्रश्न आता पुन्हा एकदा आपण वाचून घेऊया. एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत. 3 पाय असलेले समजा 3 प्राणी आहेत. गुराखी म्हणजे मनुष्य प्राणीच असतो. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्यापेक्षा 70 जास्त आहे. तर तिथे किती गुराखी उभे असतील? चला, तर एकदम सोप्या पद्धतीने काय आहे, 20 कोंबड्या म्हणजे 20 कोंबड्यांच्या पायांची संख्या किती झाली? 20 दुनी 40. कोंबड्यांना 2 पाय असतात. 15 गाई, गाईंना 4 पाय असतात. 15 चौक 60. आधी गुराखीच्या आपल्याला माहिती नाही काय, गुराखीची आपण पायांची संख्या किंवा गुराखीची संख्या आपण के ग्रेड धरली, किती गुराखी आहेत आणि मग त्यांची गुराख्यांना 2 पाय राहतात, तर हे तुम्हाला माहिती आहे. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या, सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्यापेक्षा 70 जास्त आहे. आता सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या जी आहे तर ती आपण जेव्हा या ठिकाणी मोजूया, तर मग ती मोजत असताना काय आहे की साधारणपणे मनुष्याला 2 पाय असतात, कोंबडीला 2 पाय असतात आणि म्हणून त्यानुसार जर आपण याची मांडणी केली तर मग दिलेल्या संख्येमध्ये आपल्याला डोक्यांच्या संख्येच्या सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्या, आता कोंबड्यांची 20 कोंबड्या म्हणजे कोंबड्यांची डोकं किती आहेत? 20 अधिक 15 गायी आहेत म्हणजे 15. ही झाली डोक्यांची संख्या. या डोक्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? 70ने जास्त आहे. म्हणजे अधिक किती झाली? 70. तर तिथे किती गुराखी उभ्या आहेत ही गुराख्यांची संख्या काढायची. मग 40 आणि 60 होतात 100 अधिक के बरोबर या ठिकाणी मित्रांनो 20 आणि 15ची, आता या इथून समजा कुठं उजेड पडतो या ठिकाणी थोडक्यामध्ये ते दिसण्यासाठी होतं, त्या रिफ्लेक्शनला मी अडवतोय. हे बघा, आता तुम्हाला क्लिअर झाली असेल संख्या. तर ती संख्या आहे 20 अधिक 15 अधिक किती? 70. आपण त्याची बेरीज करून घेतली. 20 आणि 15 होता 35. 35 अधिक 70 आणि म्हणून 100 अधिक के बरोबर 35 आणि 70 होतात 105. आणि मग पक्षांतर केलं म्हणून के बरोबर 105 वजा 100 आणि मग तेव्हा आपल्याला के बरोबर किती मिळतात? 5. के बरोबर किती किंमत मिळेल त्या ठिकाणी आपल्याला? के बरोबर 5. तर अशा पद्धतीने अतिशय सोप्या रीतीने आणि पुस्तक तुमच्या प्रश्नपत्रिकेत दिलेल्यानुसार या ठिकाणी 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर सर्वांना हा प्रश्न समजला असेल. अतिशय सोपा प्रश्न त्या भरतीमध्ये विचारला होता. प्रत्येक भरतीमध्ये असेच सोपे प्रश्न विचारावेत अशी आशा व्यक्त करू. आणि चला मग आजचा घेऊया आपण तिसरा, त्यानंतर 38वा प्रश्न. तर मग आता 38वा प्रश्न मी इथं बोर्डवरती लिहितोय. हा ही कालमापनाच्या संदर्भामध्ये आहे आणि यामध्ये नियम तर तुम्हाला मुखपाठ आहेतच की साधारणपणे या नियमामध्ये आपल्याला माहिती आहे की एका मिनिटामध्ये मिनिट काटा 6 डिग्रीतून पुढे सरकतो आणि त्याच वेळेस तास काटा जो आहे तो फक्त अर्धा डिग्री त्याचं डिस्प्लेसमेंट पुढे होतं. तर मग हे 2 नियम अतिशय महत्त्वाचे असतात. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही जर हे लक्षात ठेवले तर मग मात्र काही अडचण येत नाही. बघा या ठिकाणी प्रश्न असा आहे 1:30 म्हणजे हा प्रश्न क्रमांक आहे 38. क्वेश्चन नंबर 38. ही प्रश्न दिलेला आहे ज्याला आपण बोली भाषेतून 1:30 वाजला म्हणतोय. 1:30 म्हणजे 1:30 वाजता 1:30 घड्याळाच्या
डळाचा तास काटा व तास काटा व मिनिट काटा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल? तर वेळ आणि जागा दोन्ही वाचवण्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला याचे पर्याय वाचून दाखवतो. पर्याय क्रमांक 1 150 अंश, पर्याय क्रमांक 2 आहे 165 अंश, पर्याय क्रमांक 3 आहे 185 अंश आणि पर्याय क्रमांक 4 आहे 135 अंश. तर साधारणपणे या प्रश्नाच्या उत्तराकडे जर बघितलं, 2च आपण जर पाठांतर ठेवलं की मिनिट काटा जो आहे 1 मिनिटामध्ये 6 अंशाने इट डिस्प्लेसेस 6 डिग्री मायन्यूट हँड अँड आवर हँड, ज्याला आपण तास काटा म्हणतो, आवर हँड डिस्प्लेसेस विथ हाफ डिग्री. हे एक नियम आहे. म्हणजे तास काटा हा अर्ध्या डिग्रीने म्हणजे अर्ध्या अंशाने पुढे सरकतो, तर मिनिट काटा हा 6 अंशाने म्हणजे 6 डिग्रीने पुढे सरकतो. मग इथं 1:30 म्हणजे बरोबर 1 वाजता जे 1 वाजताची पोझिशन, तास काटा असणार आहे 1 वरती आणि मिनिट काटा असणार आहे 12 वरती. मग तिथून पुढं 1:30 वाजेपर्यंत तो किती अंशातून फिरतो त्याचं जर आपण बघितलं तर 180 अंशातून तोंडी. मग 180 अंशातून फिरत असताना तो किती मिनिटातून जातो? 30 मिनिटात. आणि आपण बघितलं की नियमच काय, 1 मिनिटातून तो 6 अंशातून फिरतो, म्हणजे 30 मिनिटाला किती अंशातून फिरला? 180 मिनिटं. 180 मिनिटं फिरल्यानंतर जे आहे, चला तर वेलकम बॅक. मध्ये थोडासा डिस्टर्ब झाला होता, एक जण गेस्ट भेटायला आले होते. तर मित्रांनो, म्हणजे 30 मिनिटामध्ये 180 मिनिट तो जो आहे मिनिट काटा जो आहे 180 अंशातून तो फिरून आलाय. मग आता हे सगळं सूत्र जर आपण लक्षात ठेवले, थोडं टिपिकल टेक्निक जर वापरलं, तर मग लक्षात येतं की साधारणपणे किती डिग्रीमधून तो आता आलेला आहे. पूर्णपणे तिथून आपल्याला अंशामध्ये जर विचार त्याचा आपण जर त्या ठिकाणी केला तर 30 मिनिटांमध्ये म्हणजे 1 मिनिटामध्ये 6 म्हणजे 30 मिनिटांमध्ये किती झाला? 180. आता 180 आपल्याला राऊंड फिगर त्याची मिळाली. परंतु तो काटा जे तर आपल्याला विचारलेलं किती आहे? 1 ते 30 पर्यंत. हे लक्षात घेणं अत्यंत जरुरीचं आहे. आणि म्हणून पहिले जे आहे 6 पंचे 30 मिनिटं म्हणजे 30 डिग्री जी आहे 12 ते 1च्या दरम्यानची 30 डिग्री त्याच्यातून वजा झाले. म्हणजे आता तुमच्याजवळ शिल्लक राहिले किती? 150 डिग्री. आता 150 डिग्री शिल्लक राहिल्यानंतर त्याही पुढे विचार करत असताना मित्रांनो, त्याचबरोबर तास काटा सुद्धा काय 30 मिनिटांमध्ये तास काटा सुद्धा 50% म्हणजे त्याच्या निम्म 1 मिनिटामध्ये अर्धा डिग्री म्हणजे 30 मिनिटांमध्ये तो किती 15 डिग्री पुढे येईल. आणि म्हणून हे 15 त्याच्यातून आपल्याला वजा करावे लागतील. आणि म्हणून 150तून 15 डिग्री जर आपण वजा केले तर शिल्लक राहतील 135 डिग्री. आणि म्हणून मित्रांनो, मग अशा पद्धतीने साधारणपणे या दिलेल्या गणितामध्ये जेव्हा तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की पूर्णपणे अतिशय सोपा या ठिकाणी हा प्रश्न आहे की ज्यामधून तुम्हाला फक्त बेरीज वजाबाकीवरती याचं उत्तर मिळतं. आणि याचं उत्तर मग हे आहे 135 अंश. 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. खूप सोपा असा हा प्रश्न होता. सर्वांना हा प्रश्न या ठिकाणी समजलेला असेल असं मी गृहीत धरतो. काही या प्रश्नामध्ये अवघड नव्हतं आणि म्हणून मग पूर्ण प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. तर बरेचसे असे वेगवेगळे टेक्निक या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी असतात. साधारणपणे त्यातील सर्वात सोपं म्हणजे आपण हे जर लक्षात घेतलं आणि त्याच्यानंतर दुसराही पर्याय येतो 1 ते 1.5च्या दरम्यान आपण जर ते सर्व रकाने जर त्या ठिकाणी मोजले तर त्या रकान्यामध्ये 6 पैकी 5 रकाने आपल्याला तिथे 1, 2, 3, 4 आणि 5 आणि म्हणून मग त्या ठिकाणी आपल्याला जो आहे तर त्याही पद्धतीने पुढे जाता येतं. 5 × 30
ते आपण 150 मधून वजा करू शकतो, म्हणजे ते झाले 30 अंश आणि त्याचे प्लस पुन्हा अजून कमी झालेले 15 डिग्री, म्हणजे 30 आणि 15 45. मग अशा पद्धतीने तुम्ही 180तून 45 वजा केले तर 135 तुमचं उत्तर येऊ शकतं. म्हणजे 1 ते 1.5 पर्यंत, म्हणजे 1 पासून 6 पर्यंतच्या अंकामध्ये त्या ठिकाणी घरं येतात 5, आणि मग ती तेवढी किती मिनिटं त्या ठिकाणी किती डिग्री होतात, 150 डिग्री होतात. तर तशाही पद्धतीने तुम्ही गणित सोडू शकता, परंतु त्यातले त्यात हे सोपं टेक्निक वापरून एकदम तात्काळ तुम्हाला तोंडी उत्तर काढतो. चला तर मित्रांनो, आजच्या तासिकेतील अजून एक जो प्रश्न या ठिकाणी आहे, प्रश्न क्रमांक 39. या प्रश्नामध्ये राजू, अनिल व अरुण, प्रश्न क्रमांक 39, राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज, यांच्या वयाची बेरीज यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. 77 वर्षे आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज, त्यांच्या वयांची बेरीज किती होती? बेरीज किती होती? तर हाही जनरल लॉजिकचा प्रश्न आहे मित्रांनो. सर्वसाधारणपणे लॉजिक आपण या ठिकाणी या प्रश्नासाठी जर वापरलं तर मग तुमच्या हे पक्क लक्षात येईल की या प्रश्नामध्ये सुद्धा तिघांच्या वयांची बेरीज दिलेली, म्हणजे तिघांच्या वयातून 3 वर्ष वजा करायची. तात्काळ याच्यामध्ये आपण काय करतो, तिघांचे वय म्हणजे 3 वर्ष आपण वजा करून टाकले 77 मधून की डायरेक्ट आपण त्या ठिकाणी उत्तर लगेच त्याचं म्हणतो की 74 आहे. पर्याय क्रमांक 1च 74 दिलेला आहे. बघा, पर्याय क्रमांक 1 74, पर्याय क्रमांक 2 68, पर्याय क्रमांक 3 69, पर्याय क्रमांक 4 67. म्हणून कुठलीही घाई न करता अतिशय शांतचित्ताने जर या प्रश्नाचं वाचन जर केलं तर 3 वर्ष प्रत्येकाच्या वयातून कमी करायचे आहेत आपल्याला, एकाच्या नाही. आणि म्हणून हा लॉजिकल प्रश्न आहे. बघूया आपण. राजू, सुनील व अरुण, राजू अधिक सुनील अधिक अरुण यांच्या वयाची बेरीज किती आहे? 77. मग राजू, सुनील आणि यांच्या वयाची बेरीज 77, म्हणजे तिघाच्या 3 वर्षापूर्वी, म्हणजे मग राजूच्या वयातून वजा 3, याच्या वयातून, सुनीलच्या वयातून वजा 3 आणि अरुणच्या वयातून वजा 3, बरोबर किती आहे? 77. म्हणजे हे झाले वजा 9, बरोबर किती आहे? 77. म्हणजे अशा पद्धतीने या तिघांची ज्यावेळेस पूर्वी विचारलेले आहे आणि म्हणून एकंदरीत प्रमाणे या तिघांच्या वयातून 3 वर्ष वजा केले आणि मग आपल्याला बेरीज किती? 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती? म्हणजे एकंदरीत हे किती झाले? 3 3 3 3 9. याचं पक्षांतर केलं तर 77 मधून आपल्याला 9 वजा करावे लागतील आणि म्हणून शिल्लक राहतील या ठिकाणी किती? 68. म्हणजे 68 आणि 2 70 आणि 7 किती होतात? 77. तर अशा पद्धतीने 3 वर्षापूर्वी विचारले तर मग तिघांच्या वयातून 3 वर्ष, म्हणजे एकंदरीत किती वर्ष झाले? 9 वर्ष, आणि म्हणून 77 मधून आपल्याला 9 वजा करावं लागतील. तर हा एक लॉजिकल असा हा प्रश्न होता आणि अतिशय सोपा प्रश्न होता. तुम्हाला सर्वांना हा प्रश्न व्यवस्थित समजला असेलच असं गृहीत धरतो. आणि चला तर मित्रांनो, आता आपण पुढचा एक प्रश्न आहे तो प्रश्न मी आता लिहितोय. प्रश्न क्रमांक 5. तर गणिताचे हे प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे की सलग येत नाहीयेत, मध्येच बुद्धिमत्तेचे प्रश्न येतात. मध्येच असे साधारणतः 20 ते 25 प्रश्न प्रत्येक भरतीमध्ये, प्रत्येक जिल्ह्याच्या भरतीमध्ये गणितचे आणि बुद्धिमत्ताचे असतात. तर हे तुम्हाला माहिती आहे. आता बघूया, इथं आलेला एक प्रश्न आहे. 3 मार्च हा आहे प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक 5. प्रश्न असा आहे, 3 मार्च 2004
3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल तर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल? कोणता वार असेल? तर सिंपल आहे मित्रांनो, यामध्ये पक्क लक्षात ठेवायचं की साधारणपणे असा नियमच आहे की 31 डिसेंबरला जो वार असतो तोच 1 जानेवारीला वार असतो. म्हणजे गेल्या वर्षीच्या 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार या वर्षीच्या 31 डिसेंबर म्हणजे त्याच वर्षीच्या 31 डिसेंबरला असतो. असं तुम्ही म्हणता 31 डिसेंबरला जो वार असतो तोच 1 जानेवारीला कसं काय? तर थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार काय असतो त्या वर्षीच्या 31 डिसेंबरला असतो. आणि मग या नियमाप्रमाणे आपण जर चाललो तर फक्त यामध्ये काय की मध्ये लीप वर्ष जर आलं तर एक घर जे तर वाराचं एक घर पुढे सरतं. एवढं फक्त आपण लक्षात जर ठेवलं तर मग काही अडचण येत नाही. मग आता इथं बघूया पहिल्यांदा किती म्हणजे वर्षाला एक घर तर पुढे जाणार आहे. तर मग बघूया 2011 आणि 2004 जा बाकी केली तर मग तुम्हाला लक्षात आलं असं 11तून 4 गेले म्हणजे किती शिल्लक राहिले? 7 वर्ष. म्हणजे त्याच दिवशी किती 7 दिवस म्हणजे बघा सोमवारपासून सुरुवात केली. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार झाले. आला पुढचा दिवस किती आला? सोमवार आला. आता यामध्ये गोम अशी आहे की इथं जे 2004 पासून सुरुवात केली तर 2004 नंतर 6, 7, 8 2008 जे वर्ष येतं ते वर्ष येतं लीप वर्ष. बरोबर आहे, कारण या वर्षाला 4ने निशेष भाग जातो. आणि म्हणून मग मित्रांनो एक घर आपल्याला पुढे जायचं. मग सोमवार ते सोमवार झालं, परंतु लीप वर्षामध्ये आल्यामुळं लीप वर्षामध्ये वर्षाचे दिवस 366 असतात आणि म्हणून मग आपल्याला एक घर पुढे जायचंय. मग 3 मार्च 2011ला काय येतो? मंगळवार येतो. अशा पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं तात्काळ त्याचं उत्तर लिहिता येतं. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि तो वार आहे मंगळवार. लक्षात मंगळवार एकदम इझी. फक्त आपण लीप वर्ष समजा जर यदा कदाचित याच्यात 2 लीप वर्ष आले असते तर मग 2 घर पुढे घेता आले असते आपल्याला. म्हणजे मग मंगळवारऐवजी काय आलं उत्तर आलं असतं? बुधवार आलं असतं. बघा वर्षातही त्यांनी काय केलेलं आहे? बरोबर 11 ते 4 मध्ये 7च याचा गॅप दिलेला आहे. आणि दर 7 दिवसांनी तुम्हाला माहिती आहे की आज आपण जरी आठवडा म्हणत असलो तरी तो किती दिवसाचा मोजतो आपण? 7च. मग आज जर 26 जानेवारी आहे, आज जर या ठिकाणी मंगळवार आहे तर 7व्या दिवशी काय येणार आहे? पुन्हा मंगळवारच येणार आहे. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन असतं आणि ते तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. तर हा प्रश्न झालेला आहे. प्रश्न क्रमांक 5 तुम्हाला सर्वांना समजला असेलच. प्रश्नाबद्दलची काही तुमची शंका असेल किंवा शिकवताना माझ्याकडून काही चूक होत असेल तर त्या सूचना तुम्ही मला निश्चित करू शकता आणि त्या सूचनेनुसार मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला आपण दुरुस्त करायचा प्रयत्न करूया. म्हणजे निश्चितच करेल. तर आता अजून एक प्रश्न या ठिकाणी हा बुद्धिमत्तेशी संबंधित वर्ग 4थी 5वीच्या नवोदयमध्ये असा प्रश्न विचारला जातो. स्वयंपाक्याला म्हणजे स्वयंपाक करणाऱ्याला व्यवस्थापक म्हटले. व्यवस्थापक म्हटले. नंतर व्यवस्थापकाला शिक्षक म्हटले. शिक्षकाला
शिक्षकाला कारकून म्हटले. कारकून म्हटले. कारकुनाला पोलीस म्हटले. कारकुनाला पोलीस म्हटले. कारकुनाला पोलीस म्हटले. तर वर्गात कोण शिकवतो? वर्गात कोण शिकवितो? अशा पद्धतीने. तर मग या प्रश्नामध्ये एकदम बारकाईने निरीक्षण केलं तर या प्रश्नाचं सोपी ट्रिक तुम्हाला समजावून देतो. ती व्यवस्थित तुम्ही आत्मसात करा. हे प्रश्न नुसते इंटर कनेक्टेड असतात एकमेकांशी. कशा पद्धतीने याची सिच्युएशन लावायची बघा. शिकवण्याचं काम शिक्षक करतो एवढी डोक्यामध्ये फक्त ठेवायचं. तर स्वयंपाकाला काय म्हणलंय? स्वयंपाकाला म्हणलंय व्यवस्थापक. व्यवस्थापकाला काय म्हणलंय? शिक्षक म्हणलंय. शिक्षकाला काय म्हणलंय? कारकून म्हणलंय. आणि कारकुनाला काय म्हणलंय? पोलीस म्हटलंय. आता पुढे प्रश्न काय? तर वर्गात कोण शिकवतो? शिक्षकाला काय म्हणलंय? कारकून. म्हणून वर्गामध्ये कोण शिकवतंय? कारकून. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि म्हणून वर्गामध्ये कोण शिकवतोय? कारकून शिकवतोय. बोर्डवर आलेल्या सूर्यप्रकाशाचं रिफ्लेक्शन दूर करण्यासाठी मी या ठिकाणी थोडंसं ते रिफ्लेक्शनासाठी कागद धरतोय. बघा आता तुम्हाला क्लिअर दिसेल आहे उत्तर. तर हे सोपं टेक्निक राहतं. अशा पद्धतीने तुम्ही मांडून घ्यायचं इझिली. म्हटलं की तुमच्या लक्षात येईल. स्वयंपाकाला व्यवस्थापक, व्यवस्थापकाला शिक्षक, शिक्षकाला कारकून, कारकुनाला पोलीस. आणि म्हणून या ठिकाणी कोण शिकवतोय? शिक्षकाला काय म्हटले? कारकून म्हणले. म्हणजे शिकवण्याचं काम कोण करतो? शिक्षक. आता कोण करणार आहे? कारकून. असा हा लॉजिकल प्रश्न होता. म्हणजे हा प्रश्न काही गणितात येत नाही, हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. तर आजच्या तासिकेतील अजून 2 प्रश्न आहेत. तेही प्रश्न आपण पूर्ण करणार आहोत. मित्रांनो, 3 बुद्धिमत्तेतून आहे. हा प्रश्न मी आता पुसून टाकतोय. बघूया आता पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला. तुमच्या ही जी प्रश्नपत्रिका आहे सातारा जिल्हा पोलीस भरती 2017 सालची प्रश्नपत्रिका माझ्याजवळ आहे. आणि आता यातील 4थ्या क्रमांकाचा प्रश्न जो आहे, 4थ्या क्रमांकाचा प्रश्न तो आहे 13.196 13:196 16 पुढे डॅश डॅश दिलेलं. आता मग या प्रश्नामध्ये साधारणपणे इथं 2 टिंब असायला हवे होते, परंतु दिलेले. तर वर्ग भरतीची तयारी करत असणारे किंवा 10वी 12वी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना, सर्व बंधूंना, सर्व भगिनींना मी प्रांजळपणे तुम्हाला सांगतो की जर या परीक्षेमध्ये तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला 2 ते 30 पर्यंत पाढे मुखपाठच असले पाहिजे. त्याचबरोबर 2 ते 30 पर्यंत पाढे हे लक्षात ठेवा. 2 ते 30 पर्यंत पाढे, 2 ते 30 पर्यंत वर्ग, 2 ते 25 पर्यंत घन, या 3 गोष्टी तुम्हाला मुखपाठ असल्या आणि असायलाच पाहिजे. तेव्हा कुठंतरी तुम्हाला गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा पेपर सोपा जाईल. बघा, वर्ग जर मुखपाठ असले तर एकदम सोपं लक्षात येतं. 13च्या पुढचं 14, 14चा वर्ग 196. त्याप्रमाणे 16च्या पुढची संख्या आहे 17, 17चा वर्ग आहे 289. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं 289. पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने एकदम तोंडी सुरुवातीला एकदम सोपे प्रश्न राहतात. हा प्रश्न तुम्हाला सर्वांना चांगल्या रीतीने लक्षात आला असेल असं मी गृहीत करतो. तर मित्रांनो, सांगितलेला हा अभ्यास मात्र दररोज करत जा आणि तेवढं ते पाठांतरावरती चांगला भर द्या. आता वळूया आपण आजच्या तासिकेतील शेवटचा प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला समजावून देणार आहे. आता ही 39वी तासिका आहे, व्हिडिओ तासिका मालिकेतील. प्रश्न असा आहे 134, त्यानंतर 166 आणि 236 अशा पद्धतीने ही परीक्षा या परीक्षेत आलेला प्रश्न आहे. पर्याय दिलेला 1 238, पर्याय क्रमांक 2 आहे 274, पर्याय क्रमांक 3 आहे 276,
आणि पर्याय क्रमांक 4 आहे 275. तर असा हा प्रश्न आहे आणि म्हणून मग या प्रश्नाच्या अनुषंगाने जेव्हा उत्तराचा विचार आपण करूया तर अंकमालिकेमध्ये जर बघितलं तर तोंडी उत्तर याचंही 134 आणि 166 याची वजाबाकी केली तर आपल्या लक्षात येते तर फरक कितीचा आहे 32चा. 166 आणि 200 याची वजाबाकी केली तर फरक येतो 34चा. 200 ते 236 ची वजाबाकी केली तर फरक आहे 36चा. म्हणजे 2 ने वाढत चाललाय आणि म्हणून मग 36 मध्ये जर आपण 38 मिळवले तर या ठिकाणी जर बेरीज करून घेतली आपण 236 अधिक 38 2 ने वाढवलं 8 7 14 7 3 6 आणि 7 2 ला 2 म्हणजे पुढचा अंक आपल्याला प्राप्त होणार आहे 274. अशा पद्धतीने मराठीत लिहितो. अशा पद्धतीने तुम्हाला या अंकमालिकेचं उत्तर त्या ठिकाणी द्यायचंय. अंकमालिका आल्यानंतर काय की सर्व पद्धतीने त्याचा विचार करावा लागतो. वर्ग घन गुणाकाराची किती पट आहे भागाकाराची किती पट आहे अशा पद्धतीने ह्या प्रश्नांचा आपल्याला विचार करावा लागतो. गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन्हीची सांगड घालून हे प्रश्न तयार झालेले आहेत असं आपल्याला गृहीत धरलं काही हरकत नाही. आणि ही प्रश्न सोडवताना मात्र अतिशय काळजीपूर्वक कारण ही स्पर्धा तुमची जी आहे ती एका गुणाची मी वारंवार सांगत असतो. एका गुणाने गेलेले महाराष्ट्रामध्ये आज रोजी जर 2017 सालच्या भरतीपासूनच जर आपण बघितलं तर कदाचित सगळ्या ठिकाणी जर आपण त्याचं अवलोकन केलं किंवा कार्यमीमांसा जर केली तर माझ्या माहितीप्रमाणे 1001 मुलं असे असतील की मागच्या भरतीमध्ये एका मार्कावरून त्यांचा नंबर गेलेला आहे आणि म्हणून एका मार्काचं महत्त्व आता त्यांना चांगलं माहिती झालेलं असेल. तुमच्यावर तशी वेळ येऊ नये कोणावरच येऊ नये अशी मी आशा व्यक्त करतो. त्यासाठी चांगला अभ्यास करा. कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. फक्त व्यसन एकच लावा दांडगा अभ्यास आणि वाचन. गणिताचे प्रश्न वाचून तुम्ही परीक्षा सोडू शकणार नाही. वेगवेगळे प्रश्न सोडवा. पोलीस भरतीची परीक्षा जर तुमची द्यायची इच्छा आहे किंवा त्याची तयारी करत असतील तर MPSCच्या परीक्षेचे गणित सोडवा. नीट आहे का कोणत्या MPSC परीक्षेतील तिथले गणित तुम्ही सोडवले तर मग पोलीस भरतीचे गणित तुम्हाला सोपे जातील. गाफील राहू नका मित्रांनो. रात्र वैरीची आहे आणि म्हणून मग तुम्ही चांगल्या अभ्यासाला सुरुवात करा. तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद. या व्हिडिओचे म्हणजे आजचा हा 39वा भाग होता. मध्ये बरेच दिवस गॅप गेला शाळा वगैरे सुरू झाल्यानंतर आता तितकासा वेळ नाही आणि म्हणून दर रविवारी साधारणतः 1 पाऊण तासाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार करेल. तुमच्या सर्वांच्या सूचना आणि त्याचबरोबर माझ्याकडून काही चुका होत असतील तर त्याही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही कळवा. हे चॅनल आपल्या मित्रामध्ये माझं मनू मॅथ्स नावाचे चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा असू द्या. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.